वा, हेच बघायचं बाकी होतं की ड्युटी आता पुरुषांच्या पंक्तीत जेवायला बसणार की काय? चांगले संस्कार आहेत हा. शब्दही कमी पडतायत मला. तुला काय बोलावं ना तेच कळत नाहीये. आता तुझ्या आई बापाला जाब विचारणार आहे. अहो नाही ना सासूबाई, मी नव्हते बसणार. यमुनावांचं गप्प बस. तुझी चूक दुसऱ्यांवर ढकलतेस? नाही हो सासूबाई, खरंच नव्हते बसणार. यमुनावांचं म्हणाले म्हणून मी बसले. मी? बाई 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 बाई, असला अगोचरपणा करायला मी सांगेन का? दिगू, तू इथेच आहेस ना? तू पाहिलंस का, तू ऐकलंस का मी असं काही म्हटलेलं? आमच्या रमाईनं आम्हाला असलं काही विपरीत शिकवलंच नाहीये बरं का. उलट तूच म्हणालीस मला खूप भूक लागली आहे आणि आमच्या माहेरी अप्पांसोबत जेवायला बसायचे म्हणून. तरी मी सांगितलं की नको बसूस, रमाई ओरडेल म्हणून, पण नाही, बसलीस हट्टाने. अहो तुम्ही धडधडीत खोटं बोलताय. उलट बोलतेस, हुरमटपणे बोलतेस, माझ्या यमुनाला खोटी ठरवतेस. तुला बरोबर वटणीवर आणते मी. मला सांग, विनूला तूच थालीपीठ खायला घातलंस ना? ते तुला कोणी सांगितलं? यमुनाने की जाऊबाईंनी? मी नाही, स्वतःच्या अकलीनेच खाऊ घातलंस ना त्याला. म्हणजे माझ्या निर्णयाविरुद्धच जायचंय असंच ठरवलंयस का तू? मग मी आता काय आहे ना ते तुला दाखवतेच. उठ, उभी राहा पटकन. आता या सगळ्यांचं जेवण होईस्तोवर सगळ्यांना वारा घालायचा, कळलं? यमुना, पंखा घेऊन ये जा. जा. हो. दे तिच्या हातात. घे. तिथे जाऊन उभी राहा. जा इकडनं.